महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि कौटुंबिक नात्यांना धक्का देणारी बातमी समोर येते। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्याच सुनबाईंनी अत्यंत गंभीर आरोप केलेत। राजकारणात महिलांच्या हक्कांवर आणि सुरक्षेवर मोठ्या गप्पा मारणाऱ्या एका बड्या नेत्याच्या घरात स्वतःच्याच सुनेचा छळ केला जात असल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला चक्रावून टाकणारी आहे। विनायक राऊत यांचे मुलगे माजी नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबातील एकूण 7 जणांवर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबतच चक्क जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवलाय। मूत्र पाजायला लावण्यापासून ते थेट केस कापण्यासारखे अघोरी प्रकार आणि IVF साठी केलेला मानसिक छळ असे अनेक धक्कादायक आरोप विनायक राऊतच्या सुनबाईंनी केलाय। नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय? तक्रारीमध्ये सुनेने तिच्या छळाबद्दल काय काय लिहिलंय आणि या गंभीर आरोपांवर स्वतः विनायक राऊत आणि त्यांच्या सुनेने पत्रकार परिषदेत नक्की काय बाजू मांडली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार मी रोनक, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे। त्यांच्या या तक्रारीवरून माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे मुलगे गीतेश राऊत, त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईकांसह एकूण 7 जणांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका मोठ्या आणि राजकीय वजन असलेल्या कुटुंबात छळाची ही सीमा ओलांडली गेल्याचं समोर आल्याने पोलीस आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। सून गिरिजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत पती गीतेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी म्हटले की लग्नानंतर पतीने त्यांच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आणि केवळ मानसिक त्रास दिला। जेव्हा त्यांनी याबद्दल सासू सासऱ्यांकडे बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाच दोषी धरून घरात मोठा त्रास देण्याची सुरुवात झाली। सासूने त्यांच्यावर वारंवार शिवीगाळी केली आणि मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न केला। हा छळ इथपर्यंतच थांबला नाही तर मूल होण्याच्या नावाखाली त्यांच्यावर वैद्यकीय आणि धार्मिक दबाव आणला गेला। तक्रारीतील सर्वात अंगावर काटा आणणारा भाग म्हणजे घरात केलेले अंधश्रद्धेचे प्रकार। गिरिजा यांनी आरोप केला आहे की घरात सुख शांती लाभावी आणि मूल व्हावे यासाठी चक्क मूत्र पाजायला लावले। एवढंच नाही तर त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे केस कापून पूजाविधी करण्यात आला। आजच्या काळात तेही मुंबई ठाण्यासारख्या सुशिक्षित भागात एका खासदाराच्या घरात अंधश्रद्धेचा असा खेळ खेळला जात असल्याचा आरोप झाल्याने संताप व्यक्त होत आहे। याच कारणामुळे पोलिसांनी या प्रकरणात जादूटोणा विरुद्ध कायदा लावलाय। या सर्व प्रकरणासोबत गिरिजा यांच्यावर जबरदस्तीने वैद्यकीय उपचार केल्याचाही आरोप आहे। कुटुंबातील पूजांमध्ये अडचणी येऊ नये म्हणून गिरिजा यांना त्यांची मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यास वारंवार भाग पाडले। त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला। तसेच नैसर्गिकरित्या मूल होण्याचा पर्याय बाजूला ठेवून केवळ IVF या कृत्रिम पद्धतीचा वापर करण्यासाठी सासरच्या मंडळींनी अतोनात दबाव वाढला, ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या। हा वाद वाढल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी तातडीने माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली। त्यांनी आपल्यावर आणि मुलावर झालेले सर्व आरोप पूर्णपणे नकारले। विनायक राऊत म्हणले की हे सर्व आरोप खोटे आहेत आणि राजकीय हेतूने किंवा सूडबुद्धीने केलेले आहेत। सुनेच्या काही अवाजवी मागण्या होत्या ज्या पूर्ण करणे आम्हाला शक्य नव्हते। त्या मागण्या आम्ही मान्य न केल्यामुळे तिने आमच्या संपूर्ण कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हे खोटे आरोप केलेत। आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास असून पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईलच। तर दुसरीकडे विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत त्यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली। त्यांनी भावुक होऊन सांगितलं की मी एका मोठ्या कुटुंबाची सून म्हणून आजवर घरात होणारा त्रास सहन केला, या आशेने की कधीतरी परिस्थिती बदलेल। पण जेव्हा माझ्या जीवावर बेतणारे अंधश्रद्धेचे प्रकार आणि जबरदस्तीने वैद्यकीय उपचार सुरू झाले तेव्हा माझ्याकडे पोलिसात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। मी जे काही आरोप केले आहेत त्याचे भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी कोणत्याही दबावाला न घाबरता हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे। मित्रांनो, एका बाजूला कौटुंबिक छळ आणि दुसरीकडे थेट जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळत आहे। विनायक राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव असल्यामुळे पोलीस याचा तपास कसा करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे। नात्यांमधील हा वाद नक्की कोणत्या थराला जाईल हा आता येणारा काळच ठरवेल। या संपूर्ण प्रकरणाबद्दल, सून गिरिजा यांनी केलेल्या आरोपांबद्दल आणि विनायक राऊत यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या अशा रंजक व्हिडिओमध्ये। धन्यवाद।